नमस्कार. समस्त गावकरी, पदाधिकारी, अधिकारी, माझे प्रिय विद्यार्थी, माझे गुरुजन, माझे आई-वडील, माझं कुटुंबातील सर्व सदस्य, माझे भगिनी, माझे नातेवाईक, आप्तेष्ट या सर्वांना माझा नमस्कार. आज 31 जुलै 2026. आज माझ्या सेवापूर्तीचा हा शेवटचा टप्पा, शेवटचा दिवस त्या सेवेचा. आणि 1995-96 पासून एक प्रायव्हेट शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास. महात्मा फुले, त्यानंतर PM-S शाळा, त्यानंतर वाशिममधील गोवर्धन गाव असो, नागपूर जिल्ह्यामधील ढोलमारा असो, बोरगाव असो, धानला असो, रेवराळ असो, मांगली तेली असो, की हिंगणा ब्लॉकमधील आता इसासनी असो, या सगळ्या ठिकाणी जे कॉमन गोष्ट आहे, जरी इतके वर्ष झाल्यानंतरही प्रत्येक ठिकाणची एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांचं माझ्याप्रती असलेलं प्रेम, विद्यार्थ्यांचं निस्वार्थी प्रेम, आपल्या शिक्षणासाठी काहीही करण्याची त्यांची तळमळ. आणि एक आणखी कॉमन गोष्ट आहे की प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी माझी मान उंचावली. कोणी इन्स्पायर अवॉर्डमध्ये विजेता झाले, कोणी 10वीला नंतर मेरिट आले, कोणी स्कॉलरशिपला मेरिट आले, नाही का, कोणी नवोदयमध्ये छान मार्क मिळवले. त्यानंतरही त्यांचा पुढचा प्रवास झाला की काही विद्यार्थी क्लास 1 ऑफिसर झाले, कोणी क्लास 2 ऑफिसर झाले, कोणी इंजिनियर भरपूर झाले, आता कोणी जिल्हा परिषदेच्या शिक्षक या पेशामध्ये आलेले आहेत. तर असे अनेक जे आहेत, खूप एकाहून एक असे चांगल्या पदावर ते गेलेत. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी एक माणुसकी काय असते, माणूसपण कसं असतं, माणूसपण कसं जगावं आणि जगवावं, याचा ज्या ज्या ठिकाणी ते कार्य करीत आहे त्या ठिकाणी तो कित्ता तिथे गिरवित आहे. तर त्याचा मला अभिमान वाटतो, त्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. हे सगळं कार्य करीत असताना अनेक ग्रामस्थांचा, पदाधिकाऱ्यांचा, सगळ्यांचा मला सहकार्य मिळालं. विशेष करून शाळेतील शिक्षकांचं सुद्धा, मुख्याध्यापकांचं, कारण की त्यांनी त्या पद्धतीनं कार्य करू पण दिलं. ती सवय मला दिली, ती संधी मला दिली, तो मोठेपणा त्यांनी मला दिला. तर त्याबद्दल सर्वांचं मी ऋणी आहेच. काही गोष्टी करत असताना, अनेक गोष्टी करत असताना, किंवा कधी क्लासेस घेणं उन्हाळ्यामध्ये, दिवाळीमध्ये, आणि त्याचा टाईम कधी कधी वाढायचा. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुटुंबाच्या काही सुखमय गोष्टीवर त्याग करून त्याच्यामध्ये ते पण सहभागी झाले. चाहे मग माझा मुलगा असो, मुलगी असो, माझं कुटुंब असो, माझी पत्नी असो. त्याच्यामुळे सगळ्यांचा एक प्रकारे मी ऋणी आहेच. त्यांच्या या सहकार्याशिवाय आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं. त्याच्यामुळे सर्वांचं एक ऋण माझ्यावर आहेच ते. दुसरी गोष्ट ही आहे की हे सगळं करत असताना अनेक अडथळेसुद्धा आले. असं एकही गाव नाही की ज्या ठिकाणी, कारण की बघा, 2 बाजू असतात नाण्याच्या. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुसरी पण बाजू होती, पण त्या दुसऱ्या बाजूने मला आणखी प्रेरणा देत गेली. जेव्हा मला कुठे गोवर्धनला विरोध झाला क्लासेस घेण्यावर, किंवा इतका वेळ तिथे प्रायव्हेट शाळा असल्यामुळे, तर मी तो क्लासची टायमिंग आणखी त्याही वेळ वाढवली. जे 9:30 ते 10:30 होता, मग सकाळपासून तो सुरू झाला आणि संध्याकाळला पण चालायला लागलं. शेवटी त्यांनी जे ग्राह्य नव्हतं त्याही गोष्टी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्य सतत सुरू राहिलं आणि आपले विद्यार्थी भरभराट करायला लागले. आणि बाहेर गेल्यानंतर मग, म्हणजे जेव्हा ते मग काही विद्यार्थ्यांनी तर मग 7वी नंतर बाहेर नावं टाकले आणि मेरिट आले आणि आज चांगल्या पदावर आहेत, कुठल्याही गावामध्ये असो. आणि पुष्कळदा असं झालं की काही ठिकाणी काही आपले जवळचे जे बांधव होते, त्यांनीसुद्धा एक प्रकारे विरोध झाला की बाबा सरांचं हे जे कार्य आहे, विद्यार्थ्यांना दवाखान्यामध्ये नेणे, त्यांचे आईवडील नसल्यामुळे किंवा काही त्या घरी पालक नसल्यामुळे जे काही करायचं, तेव्हा हे जे काही सहकार्य करायचं मी, त्याच्यामध्ये मला काही विरोधी झाला. तर त्यांचे मी आभार मानतो, कारण की त्यांनी हा विरोध केला नसता तर बहुधा, कारण की त्या जोमाने, त्या त्वेषाने मी अगदी आणखी जास्त कार्य करत गेलो. आणि जेवढं माझ्याकडनं होईल तन मन धन, तर याच्यामध्ये सर्वांचं मी आभार मानतो एकदा. आणि हा जो आता शेवटचा आजचा दिवस आहे, आज संध्याकाळी बहुधा इथे कार्यक्रम आहे शिवसाहेबांच्या तिथे, 4:30-5 नंतर तो होत असतो. तिथेसुद्धा मी जाईल, तिथे काही विद्यार्थीसुद्धा येणार आहे बहुधा. तर त्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि असं तुमचं प्रेम असू द्यावं. फक्त जाता आता एक गीत जे आहे की जे जीवन आहे ते जीवन संपलेलं नाही आहे, इथून आज दुसरा अध्याय सुरू होईल. ठीक आहे. तर त्यासाठी
जे आतापर्यंत झालं त्याच्यानंतरचा जो अध्याय आता दुसरा सुरू होईल, त्यासाठी एक गीत आहे. ते गीत आहे, मैं शायर बदनाम, ओ मैं चला महफिल से नाकाम, ओ मैं चला मैं शायर बदनाम, मेरे घर से तुमको कुछ सामान मिलेगा, दीवाने शायर का एक दीवान मिलेगा, और एक चीज़ मिलेगी, प्यारा सा इकराम, ओ मैं चला मैं शायर बदनाम, शोलों पे चलना था, कांटों पे सोना था, और जी भर के किस्मत पे रोना था, जाने ऐसे कितने बाकी छोड़ के काम, ओ मैं चला मैं शायर बदनाम, रास्ता रोक रही है, थोड़ी जहाँ है बाकी, जाने दूरे दिल में क्या अरमां है बाकी, जाने भी दे ये दिल सबको मेरा सलाम, ओ मैं चला मैं शायर बदनाम. बदनाम यासाठी म्हटलं की चांगलं कार्य करणाऱ्याला बदनाम पण केलं जातं आणि त्याला विरोध पण केला जातो. पण तरीसुद्धा या सर्वांच्या याच्यामध्ये जे काही मला कधी वाटत नव्हतं की मी पूर्ण नोकरी करू शकेल, सेवा करू शकेल, परंतु सर्व ग्रामस्थ, विशेष करून ग्रामस्थ आणि माझे प्रिय विद्यार्थी या सर्वांचे एकदा मी आभार मानतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.